ओके, चला मित्रांनो नमस्कार। या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। मित्रांनो आपण या छत्रपती सिरीज अंतर्गत एसएससी जीडी चे टोटल प्रश्न या ठिकाणी कट टू कट सॉल्व करत आहे आणि ते सुद्धा एक हटके पद्धतीने। ओके, एसएससी जीडी अंतर्गत मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता या दोन सब्जेक्टचे या ठिकाणी कट टू कट टोटल प्रश्न आपण सॉल्व करत आहे डेट वाइज आणि त्यानंतर मित्रांनो शिफ्ट नुसार आपण या ठिकाणी टोटल प्रश्न सॉल्व करत आहे। ओके, चला मग मित्रांनो आज या ठिकाणी या शिफ्ट अंतर्गत आज 17/1/2023 शिफ्ट नंबर 3 मध्ये आपण या ठिकाणी आज टोटली मित्रांनो मॅथ गणितचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व करूयात। ओके, त्याआधी मित्रांनो तुम्हा सर्वांना या ठिकाणी एक विनंती असेल की मित्रांनो या छत्रपती सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला जो पण फायदा होत असेल, जे पण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आनंद मिळत असेल, ही सिरीज बघितल्यानंतर बहुतांश गणितातील मित्रांनो कन्सेप्ट असेल, छोट्या छोट्या बारीक काही गोष्ट असतील ते क्लिअर होत असेल तर नक्कीच मित्रांनो ही छत्रपती सिरीज तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा नक्की पाठवा। ओके, चला मग आपण सुरुवात करूयात मित्रांनो या ठिकाणी छत्रपती सिरीजला 17/1/2023 यामध्ये शिफ्ट नंबर 3 गणिताचे प्रश्न। ओके, चला ओके, चला मित्रांनो आपण सुरुवात करूयात। आपल्या समोर आज बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी टोटल मॅथमॅटिक्सचे या ठिकाणी एसएससी जीडी पीवायक्यू चे प्रश्न 17/1/2023 या दिवशी शिफ्ट नंबर 3 मध्ये विचारण्यात आलेले टोटल या ठिकाणी प्रश्न आपण बघूयात। ओके, चला मग मित्रांनो सुरुवात करूया त्या ठिकाणी। त्या आधी प्रथमतः तुम्ही सर्वांना एक विनंती असेल की तुमच्या मित्रांना सुद्धा ही लिंक पाठवा जेणेकरून त्यांना फायदा होईल। ओके, चला मग मित्रांनो आपण या ठिकाणी 17/1/2023 या अंतर्गत शिफ्ट नंबर 2 मध्ये आलेले टोटल गणितचे प्रश्न बघूयात कट टू कट। ओके, चला मग मित्रांनो प्रश्न नंबर 1 तुमच्या समोर असेल। बघा मित्रांनो प्रश्न नंबर 1 आपल्या सर्वांसमोर आहे बघा, आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा जे आपण मित्रांनो एक रेसिंग दौड म्हणतो ना, या टॉपिक वर आधारित हा प्रश्न असेल। रेसिंग दौड हा जो टॉपिक आहे टाइम डिस्टन्स स्पीड अंतर्गत हा टॉपिक कव्हर होतो, पण मित्रांनो त्यातल्या त्यात काही स्टँडर्ड लेवलचे आपण बुक बघतो ना, तर त्यामध्ये हा टॉपिक एक सेपरेट देण्यात आलेला आहे, बरोबर। मग मित्रांनो बघा, ए 4 मिनट में 1 किलोमीटर दौड़ सकता है और बी उतनी ही दूरी 4 मिनट 10 सेकंड में तय कर सकता है। 1 किलोमीटर की दौड़ में ए बी को कितनी सेकंद में हरा सकता है। मित्रांनो या ठिकाणी ए बी ला हरवून टाकतोय, म्हणजे कोण हरेल या ठिकाणी, तर बी हारतो कोणाकडून, ए कडून। तर मित्रांनो जो या ठिकाणी हारत असतो, जो हारतो या ठिकाणी त्याला सुरुवातीला लिहणार आपण या ठिकाणी 1 किलोमीटर म्हणजे किती मित्रांनो, तर तुम्ही म्हणणार 1000 मीटर। 1000 मीटर बघा आपण बी बाबतीत या ठिकाणी चर्चा करूयात। 1000 मीटर बरोबर। बी या ठिकाणी 4 मिनिट आणि 10 सेकंदात ही टोटल 1000 मीटरची शर्यत कंप्लीट करतो आणि ए किती मित्रांनो, फक्त 4 मिनिटात। म्हणजे मित्रांनो जे टोटल अंतिम टोक असेल या ठिकाणी हे शर्यतीचे, त्या अंतिम टोकावर ए आल्यानंतर एच्या 10 सेकंदाने बरोबर बी येतो। म्हणजे याचाच अर्थ हे होतो की ए बी ला 10 सेकंदाने हरवून टाकतो। म्हणजे बी ला किती वेळ लागतो मित्रांनो, 4 मिनिटं 10 सेकंद म्हणजे किती, 250 सेकंद लागतात। कारण की 4 मिनिटं म्हणजे किती, 240 सेकंद, त्यानंतर 10 सेकंद ऍड करा। मग मित्रांनो ए ला किती लागतात, आता ए बाबतीत बघूयात। ए मित्रांनो या ठिकाणी ए ला किती लागेल या ठिकाणी, 4 मिनिट म्हणजे किती मित्रांनो, 240 सेकंदात ए ही रेस कंप्लीट करतोय, बरोबर। मग मित्रांनो 25 से हे 4 पट, तर हे 240 से सुद्धा 4 पट म्हणजे 24 गुणिले 4 960 होतो, बरोबर। म्हणजे मित्रांनो ए जेव्हा या टोकावर असेल, अंतिम टोकावर 1000 मीटर कंप्लीट करतो ए, तेव्हा बी इथं कुठेतरी असेल 960 मीटरवर। म्हणजे या ठिकाणी बघा किती मीटरने हरवितो, मग डिफरन्स बघा या ठिकाणी, तर 40 मीटरने ए बी ला हरवून टाकतो, विकल्प डी। ओके, चला मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला कळत असेल, समजत असेल अशी अपेक्षा आहे। चला त्यानंतर बघूयात मित्रांनो आपण या ठिकाणी प्रश्न नंबर 2 बघा मित्रांनो। प्रश्न नंबर 2 या ठिकाणी काय, एक धनराशी चक्रवृद्धी ब्याज आहे मित्रांनो। चक्रवृद्धी ब्याज
की दर से 10 वर्ष में स्वयं स्वतः की 2 गुनी हो जाती है, उसी ब्याज दर पर यह कितने वर्ष में 4 गुनी हो जाएगी। बघा मित्रांनो, एक रक्कम आहे, ती रक्कम समथिंग काहीतरी या ठिकाणी दर आहे, रेट ज्यांना आपण म्हणतो रेट किंवा दर असेल, त्यानुसार 10 वर्षामध्ये 2 पट होते। तर मित्रांनो त्या ठिकाणी उसी ब्याज दर पर यह कितने वर्ष में 4 गुनी हो जाएंगी। बघा समजून घ्या मित्रांनो, 1 पट रक्कम 2 पट होते, नंतर 2 चे 4 पट किती वर्षात होतील। बघा मित्रांनो कशा पद्धतीने सॉल्व्ह करूयात। मी मानतो 1 रुपये आहे, 1 रुपयाचे 2 रुपये होतात, तर 2 चे आता 4 रुपये होतात, 4 पट। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा किती सोपं आहे, यापेक्षा सोपं काहीच नाही मित्रांनो। हे बघा 1 रुपयाचे 2 रुपये होण्यासाठी 10 वर्ष, 1 चे दुप्पट होण्यासाठी 10 वर्ष, मग 2 चे दुप्पट म्हणजे 10 वर्ष। मग मित्रांनो टोटल किती वर्ष या ठिकाणी, 10 आणि 10 किती, 20 वर्ष असेल या ठिकाणी। ओके, विकल्प बी। काहीच करण्याची गरज नाही मित्रांनो, पेन पण लावण्याची गरज नसते या टाइपच्या प्रश्नांना। क्लिअर इथपर्यंत? पेन पण लावण्याची काहीच गरज नसते। हा एक असेल ते आधी हा सॉल्व्ह केलो आपण, तो सुद्धा, हा प्रश्न सुद्धा आणि हे। ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो। बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुन्हा या ठिकाणी एक वेळेस रिपीट करतो, एसएससी जीडी ची बॅच आपल्या आज मॅथ्स या ऍप वर आहे। क्लिअर इथपर्यंत? आणि या बॅच मध्ये मित्रांनो आता 50 लेक्चर आहे, हे टोटल 150 प्लस लेक्चर कंप्लीट होतील। कट टू कट अतिशय बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत ही बॅच होणार आहे। आणि नाम मात्र फक्त 999 रुपये मध्ये मॅथ आणि रिझनिंग ही दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे। एक लेक्चर आपण 4 टाइम बघू शकतो, 75 प्लस या ठिकाणी टेस्ट असेल, अशा पद्धतीने मित्रांनो ही बॅच आहे। तुम्हाला जर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता। ओके, चला पुढे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा हा प्रश्न आपल्या समोर आहे। चला मग काय म्हणतो हा प्रश्न, रीड करूयात मित्रांनो। काम वेग या टॉपिक वर आहे। ए एक कार्य को 4 दिनों में कर सकता है, ए एक कार्य को 4 दिनों में कर सकता है। कितने दिन में? 4 दिन में। जबकि बी 8 दिन में दोनों दिनों में कर सकते। ए कार्य शुरू करता है और दोनों एकांतर म्हणजे अल्टरनेट, बारी बारी म्हणतो आपण त्याला, ते ए आणि बी। ए किती दिवसात म्हणतात मित्रांनो? ए 4 दिवसात। बी किती मित्रांनो? 8 दिवसात। दिलेले दिवस यांची लस म्हणजे टोटल काम भेटतो, लस किती? 8। 4 ने भाग द्या मित्रांनो, 2 येणार। 8 ने भाग द्या किती? 1 येणार। आता एकांतर म्हणजे बारी बारीने काम करतात। पहिल्या दिवशी ए काम करतो, ए कार्य सुरू करताय, तो 2 काम करतो। दुसऱ्या दिवशी बी येतो, तो 1 काम करून घेतो। हा उपक्रम कंटिन्यू चालू असतो। मग तिसऱ्या दिवशी पुन्हा मित्रांनो ए येतो, ए ची कॅपॅसिटी आहे एका दिवसाला 2 काम, हा 2 काम कंप्लीट करतो। चौथ्या दिवशी पुन्हा मित्रांनो बी येतो, 1 काम कंप्लीट करून जातोय। 5व्या दिवशी मित्रांनो ए येतो, 2 काम कंप्लीट करतो। 3, 6, 2 किती? 8 काम या ठिकाणी, 8च काम आहे ना टोटल। मग ए आणि बी मिळून 8 काम या ठिकाणी कंप्लीट करून टाकतात। किती दिवस लागतात? 1, 2, 3, 4 आणि हे 5, म्हणजे या ठिकाणी विकल्प 3 नंबर असेल, सी मध्ये 5 दिवस। ओके, त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो। एक बस 60 मिनट में 72 किलोमीटर की दूरी तय करती है, तो बस की चाल किलोमीटर प्रति घंटा में ज्ञात करें। मित्रांनो किलोमीटर प्रति, हा जो एच आहे ना या ठिकाणी, एच म्हणजे मित्रांनो या ठिकाणी अवर्स म्हणजे तास घंटा, याचा अर्थ या ठिकाणी 60 मिनिटं होतो। म्हणजेच काय मित्रांनो, कोणतीही गाडी 60 मिनिटात समथिंग जे काही किलोमीटर चालत असेल तेच त्या गाडीचं वेग असतो। उदाहरणार्थ मित्रांनो मी गाडी चालवतो 50 किलोमीटर या वेगाने, म्हणजे एका तासात मी 50 किलोमीटर अंतर जर पार करत असेल तर हे 50 किलोमीटर मला वेग प्राप्त होतो। वेगलाच आपण हिंदीमध्ये चाल म्हणतो, गती म्हणतो, रफ्तार म्हणतो। ओके, त्यानंतर स्पीड सुद्धा म्हणतो इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये वेग म्हणतो। क्लिअर इथपर्यंत? म्हणजे 60 मिनिटात तुम्ही आपल्या गाडीने किंवा जे काही असेल ते, किंवा तुम्ही कोणत्याही वस्तूला चालवत असताना किंवा तुम्ही पळत असताना 60 मिनिटात जितके अंतर तुम्ही कंप्लीट करतात तो त्याचा वेग असतो। म्हणजे 60 मिनिटात 72 किलोमीटर, तर या ठिकाणी 60 मिनिटात 72
तर या ठिकाणी वेग सुद्धा 72 असेल. 60 मिनिटात 80 किलोमीटर तर वेग 80 किलोमीटर. 60 मिनिटात 500 किलोमीटर तर वेग सुद्धा 500 किलोमीटर. बरोबर. मग या ठिकाणी डी. बोनस मार्क आहे मित्रांनो. हे सर्वसामान्य टोटल कोणत्याही विद्यार्थ्याला हा प्रश्न बरोबर येणार. ज्यांना हे प्रश्न सुद्धा बरोबर येत नाही त्यांना मित्रांनो फॉर्म भरायला वेळ आहे. घाई गडबड करू नये. आरामाने पहिल्यांदा अभ्यास टार्गेट करा, त्यानंतर हे कार्यक्रम करा पुढचे. चला पुढे जाऊ मित्रांनो. पुढचा या ठिकाणी प्रश्नाकडे बघा मित्रांनो. या ठिकाणी एक निश्चित धनराशि वार्षिक रूप से चक्रवृद्धि किए जाने वाले चक्रवृद्धि ब्याज दर 3 वर्ष में आताच बघितलं होतं मित्रांनो. या टॉपिकवर आधारित पुन्हा हा 3 वर्ष में स्वयं की 216/125 गुणा हो जाती. मित्रांनो या ठिकाणी इथं मुदत 3 वर्षात असेल तर ही धनात्मक संख्या असते 100%. मग बघा मित्रांनो 125 रुपये 125 से 216 होऊन जातात. किती वर्षात होतात मित्रांनो? 3 वर्षात. म्हणजे या ठिकाणी यांचा आपण क्यूब रूट काढूयात. म्हणजे त्याला घनमूळ म्हणतो आपण. म्हणजे हे 5 तर हे किती 6. म्हणजे या ठिकाणी 5 रुपये हे मूळ धन असेल आणि 6 रुपये मिश्र धन आहे. मिश्र धन म्हणजे काय? मिश्र धन म्हणजे मित्रांनो मुद्दल आणि त्यामध्ये व्याज. म्हणजेच काय? मराठीमध्ये मुद्दल आणि व्याज दोघांची एकत्रित आपण दोघांना एकत्रित करतो व्याज आणि मुद्दल, तर आपल्याला रास भेटते. रासला हिंदीमध्ये मिश्र धन म्हणतात, इंग्लिश मध्ये अमाऊंट म्हणतात. मग 5 रुपयाचे या ठिकाणी 6 होतात. म्हणजे 5 रुपयावर 1 रुपये व्याज तर 100ला किती? बघा तिरकस गुणाकार करा मित्रांनो. 5 दुनी 10 1 0 1 दुनी 2 1 0 म्हणजे किती मित्रांनो? 20% या ठिकाणी बरोबर असेल. विकल्प डी या ठिकाणी उत्तर असेल. ओके. चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. दो संख्याओं के बीच का अंतर. बघा मित्रांनो काय म्हणतात? दो संख्याओं के बीच का अंतर 1086 है. जब हम बड़ी संख्या को छोटी संख्या से विभाजित करते हैं तो हमें भागफल के रूप में 6. म्हणजे मित्रांनो बघा उदाहरणार्थ अशा पद्धतीने मी 7 लिहितो या ठिकाणी. 7 आणि 2 या 2 संख्या आहे. बरोबर. मग मी जर कधी या ठिकाणी 7 ला 2 ने भाग देतो तर बेत्रिक 6 म्हणजे भागफल या ठिकाणी 3 असेल आणि यानंतर मित्रांनो शेष म्हणजे बाकी 1 असेल. क्लिअर इथपर्यंत? मग या ठिकाणी ते उत्तर आणण्यासाठी मी काय करणार? समजून घेणार मित्रांनो. या ठिकाणी ते उत्तर आणण्यासाठी मी ज्या काही 3 गुणिला 2 किती 6 प्लस 1 किती मित्रांनो 7. बरोबर. मग अशाच पद्धतीने काय करणार या ठिकाणी? अंतर किती 1086 म्हणजे 1086 असेल. भागफल किती 6 या ठिकाणी भागफल म्हणजे 6 ने गुणाकार करून टाका मित्रांनो. विषय क्लोज होतो. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. 6 ने गुणाकार करा. 6 7 36 6 हात 4 3 48 ने 51 हे 5 आणि हे 6516. क्लिअर इथपर्यंत? आता मला एक सांगा 6516 आणि त्या 2 संख्या मित्रांनो एक n 6n आणि n म्हणजे भागफल किती या ठिकाणी 6 प्राप्त होते. म्हणजे मित्रांनो किती या ठिकाणी 5. बरोबर. मग हे मायनस केल्यानंतर मित्रांनो 5 भेटणार. तर या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी काय शेषफल के रूप में 6 प्राप्त होते. म्हणजे जिथून 6 मायनस करा प्रथमतः म्हणजे आपल्याला अंतर भेटेल या ठिकाणी 6510. हे 6n मायनस n म्हणजे किती मित्रांनो 5 ने भाग देऊन टाका मित्रांनो. 13 0 आणि 2 1302 या ठिकाणी विकल्प डी असेल. ओके. चला नंतर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. ए बी मिलकर एक कार्य को 20 दिनों में, बी सी मिलकर समान कार्य 100 दिनों में, यदि बी अकेला 140 दिन में, तो ए और सी मिलकर दोनों उस कार्य को कितने दिन में कंप्लीट या पूरा करेंगे. बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी. ए आणि बी दोन्ही मिळून किती मित्रांनो 20 दिवसात. बी आणि सी दोन्ही मिळून किती मित्रांनो 100 दिवसात. आणि एकटा बी किती मित्रांनो 140 दिवसात. ओके. बी एकटा 140 दिवसात, ए बी 20 दिवसात आणि बी सी किती मित्रांनो 100 दिवसात. इथपर्यंत तुम्ही क्लिअर असाल. मित्रांनो यांची लस काढूयात आपण. तर सर्वात मोठी संख्या तर या ठिकाणी 14 आहे. म्हणजे 140 14 म्हणतो मी त्याला. 140 नंतर 0 आपण मित्रांनो कधीही हे 0 नंतर ठेवत असतो. नंतर तो कार्यक्रम असतो. प्रथमतः 14 बघा.
मग मी 14 बघतो, 10 आणि 2 बघतो, तर या ठिकाणी किती मित्रांनो 70. आता ठेवा ते 1 0. तर 700 या ठिकाणी लस असेल. दिलेले दिवस, दिवसाची लस म्हणजे टोटल काम भेटतो आपल्याला. 20 ने भाग दिल्यानंतर हे 35 येतील मित्रांनो. 100 ने भाग दिल्यानंतर हे 7 येतील. 144 ने भाग दिल्यानंतर हे किती मित्रांनो 5 येतील. 14 पंचे 70. क्लिअर इथपर्यंत. मग मित्रांनो या 7 मध्ये बी पण आहे आणि सी पण आहे. बी एका दिवसाला 5 काम करतो, तर सी एका दिवसाला 2 काम करेल. कोण? सी एका दिवसाला 2 काम, बी एका दिवसाला 5 काम. या ठिकाणी ए आणि बी आहे. बी या ठिकाणी बी किती काम करतो एका दिवसाला 5. 35 मधून 5 गेल्यानंतर ए एका दिवसाला किती काम करेल, तर एका दिवसाला 30 काम करेल ए. मग ए वर सी काय या ठिकाणी ए वर सी दोनों मिलकर उस कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. ए एका दिवसात किती काम करतो, तर मित्रांनो 30. सी एका दिवसाला किती काम करतो 2. दोघांची बेरीज करून टाका 32. क्लिअर इथपर्यंत. 700/32 या ठिकाणी भाग देऊयात मित्रांनो. बघा कशा पद्धतीने 350 आणि हे किती 16 येतील. या ठिकाणी 16 ने भाग देऊन टाकूयात, पण या ठिकाणी अंश आणि छेद स्वरूपात दाखवण्यात आलेले आहे. मग काय मित्रांनो आणखी 2 ने भाग. या ठिकाणी 2 ने भाग दिल्यानंतर 1 7 आणि हे 5. 2 ने भाग द्या किती 8. 175/8 या ठिकाणी असेल, जे की विकल्प नंबर 1 मध्ये हे आपले उत्तर असेल. ओके चला विकल्प नंबर ए मध्ये 175/8. ओके चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. एक पंचायत चुनाव में 2 उम्मीदवार ए और बी थे. उम्मीदवार ए को 42% मत मिले और वह बी से 8000 मतों से हार गया. मतों की कुल संख्या. मित्रांनो कोणतेही या ठिकाणी कार्यक्रम असेल, कोणतीही वस्तू असेल, कोणतेही काम असेल, कोणते काही असेल, ते टोटल जे काही असेल ते आपण 100% मध्येच मानत असतो. मग मित्रांनो एखाद्या गावात 5 सुद्धा मतदार असेल ना 5, तरी सुद्धा त्यांना 100% मध्येच मानत असतो. क्लिअर. मग बघा मित्रांनो 5 मतदार असेल, मग त्या ठिकाणी गावात समजा काही इलेक्शन घेण्यासाठी मत या ठिकाणी बूथ घेऊन काही लोक येतात, ती मशीन वगैरे घेऊन, तर गावात 100% मतदान आहे. संध्याकाळपर्यंत बघता 100 पैकी 5 मतदारांपैकी 3 मतदान होतात, तर त्या ठिकाणी म्हणतात की बाबा या ठिकाणी 60% मतदान झाले. क्लिअर इथपर्यंत. मग मित्रांनो जेव्हा ते बूथ बंद होतो, टायमिंग खतम होतो इलेक्शन त्या वोटिंगचं, तर मित्रांनो ते बूथ बंद केल्यानंतर तो आपोआप जो रिझल्ट असेल आता उमेदवारांना तो 100% पैकीच असतो. ओके. मग या ठिकाणी 100% मध्ये किती 3 की 2 उमेदवार आहे. कोणकोणते उमेदवार आहे. ए उमेदवार आहे आणि बी उमेदवार आहे. एला जर कधी मित्रांनो 42% मत मिळाले असतील, तर बी ला किती मित्रांनो 58. ओके. दोघांची बेरीज होते मित्रांनो 100%. मग ते काय म्हणतात या ठिकाणी. मग या ठिकाणी कोण जिंकणार. ज्याला जास्त प्रतिशत मत असेल तो जिंकेल ना, ज्याला कमी प्रतिशत मत असेल तो हारून जाईल या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बी ला ए पेक्षा 58 आणि 42 म्हणजेच किती मित्रांनो 16% मत जास्त मिळतात. 16% साठी ते देतात आपल्याला बी से 8000 मतों से हार गया. 16% म्हणजे किती 8000 बरोबर. तर 100% बरोबर किती 16 पंचे 80 आणि किती मित्रांनो या ठिकाणी 2 शून्य. मग हे पण 2 पट पंचे आहे 5 आहे 5 पट. ओके. मग इथं पण 5 पटीत आणि 2 शून्य म्हणजे किती मित्रांनो 50,000 या ठिकाणी विकल्प नंबर 1. ओके. चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे. ओके चला बघा काय म्हणतो मित्रांनो या ठिकाणी. हा प्रश्न समजून घेणार. 2 क्रमिक छूट प्राप्त करने के बाद रूपा को 1619.20 रुपए में एक ड्रेस मिली जिसका अंकित मूल्य 2000 रुपए है. यदि दूसरी छूट 8% है तो पहली छूट क्या है. मित्रांनो यांना आपण बेसिक पद्धतीने पण सॉल्व करूयात. ओके करू शकतो बेसिक पद्धतीने. अतिशय मित्रांनो कॅल्क्युलेशन यामध्ये वाढेल. मी काय सांगतो या ठिकाणी मित्रांनो, मी विकल्प बघून पण याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतोय. कशा पद्धतीने बघा मित्रांनो. प्रथम जे डिस्काउंट या ठिकाणी दुकानदार देतो या रुपाला, मग पहिल्यांदा डिस्काउंट किती हे या ठिकाणी बघावं लागणार आहे. दुसऱ्यांदा दुकानदार त्या रुपाला डिस्काउंट देतो मित्रांनो या ठिकाणी 8%. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. म्हणजे प्रथमता डिस्काउंट किती. मग मित्रांनो मी जर 10 घेतो ना या ठिकाणी, या 2000 चे 10% म्हणजे 200 रुपये होतात.
मग मित्रांनो पहिल्यांदा 10% डिस्काउंट मिळाली म्हणजे 2000 चे 10% 200 होतात म्हणजे आता 1800. 1800 गुणिला मी जर या ठिकाणी 8 करेल 8 प्रति 70 144 या ठिकाणी होतात. मग 1800 मधून या ठिकाणी 100 मायनस केल्यानंतर 1700 मधून 44 मायनस केल्यानंतर मित्रांनो 1600 समथिंग या ठिकाणी 56 वगैरे काही भेटेल. 1619.20 काही भेटत नाही. त्यानंतर मित्रांनो मी 2000 चे या ठिकाणी 15% म्हणजे 300 होतात. मग 2000 मधून 300 मायनस करा 1700. मग मित्रांनो 1700 चे या ठिकाणी पुन्हा 8%, 1700 चे 8% म्हणजे काय मित्रांनो खूप मोठी रक्कम होते. 136 म्हणजे 136 तर मित्रांनो 1700 1500 पर्यंत जाणार. आपल्याला 1619.20 पाहिजे ना. मग मित्रांनो हे पण विकल्प कट होतो, हे पण विकल्प कट होतो. 6% इथं खूप लहान गोष्ट मित्रांनो. 12 120 नाही मित्रांनो हे पण विकल्प येणार नाही. विकल्प एकच या ठिकाणी शिल्लक आहे 12 जे की उत्तर असेल. ते मी उत्तर या ठिकाणी काढून पण दाखवतो कशा पद्धतीने. या ठिकाणी प्रथमतः मित्रांनो 12% डिस्काउंट भेटतो म्हणजे किती मित्रांनो 240 रुपये. 2000 मागे प्रथमतः 240 रुपये भेटतात. मग किती शून्य या ठिकाणी 6 क्लिअर इथपर्यंत. मग इथं हे 9 तर हे किती 7 आणि हे 1. 1760 नंतर 8% डिस्काउंट या ठिकाणी बघा 8% डिस्काउंट 0 8 स 48 8 आले 4 7 8 56 हे 60 0 6 8 1 8 आणि हे किती मित्रांनो 14 140.80. मग मित्रांनो या ठिकाणी 1760 मधून 140.80 जर आपण मायनस करतोय तर आपल्याला बघा या ठिकाणी इथं 0 हे 5 9 आणि हे किती 2 आणि हे 9 पॉइंट बघा मित्रांनो. ओके हे यानंतरच कळतंय आपल्याला. ओके अशा पद्धतीने विकल्प एलिमिनेट करून सुद्धा आपण या टाइपचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो दूसरा प्रश्न या ठिकाणी. ए बी और सी एक बिंदु से प्रारंभ करके क्रमश 3 मीटर प्रति सेकंद 5 मीटर प्रति सेकंद 6 मीटर प्रति सेकंद की चाल से एक ही समय पर 900 मीटर लंबाई वाले एक वृत्ताकार ट्रैक के परित दौड़ना शुरू करते हैं. ए और बी एक ही दिशा में दौड़ते हैं जबकि सी उन दोनों के विपरीत दिशा में दौड़ता है. वे पहली बार कितने समय बाद मिलेंगे. मित्रांनो पहिली बार कितने समय बाद मिलेंगे म्हणजे या ठिकाणी लस काढावं लागणार आपण आपल्याला. लस म्हणजेच काय मित्रांनो या व्यक्ती आता त्यांची गती बघूयात. 900 मीटर हा भाऊ एका सेकंदात तर किती 3 मीटर म्हणजे या ठिकाणी 3 ने भाग द्या तर किती येणार या ठिकाणी हा 300 सेकंदामध्ये हे पूर्ण वर्तुळाकार जे आहे ना मैदान वगैरे जे काही वृत्ताकार याला कंप्लीट करतो. दुसरा व्यक्ती जो आहे हा 900 मीटर याची चाल आहे मित्रांनो 5 मीटर प्रति सेकंद तर हा 180 सेकंदात कंप्लीट करेल. त्यानंतर दुसरा व्यक्ती जो आहे पुन्हा कुठे गेला तो भाऊ 6 म्हणजे या ठिकाणी 906 मीटर प्रति सेकंद. तर बघा मित्रांनो 6 मीटर प्रति सेकंद म्हणजे मित्रांनो 1.3 म्हणजे हा 150. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. हा व्यक्ती 180 सेकंदात हा 300 सेकंदात आणि हे किती हा 150 सेकंदात. टोटल या ठिकाणी आपण आता टोटल या ठिकाणी काय करूयात 300 180 आणि 150 यांची लस किती तर लस 900 येणार. लस 900 येणार मित्रांनो 18 पंचे 90 3 त्रिक 9 15 सक 90 900 येणार. ओके 900 सेकंद आहे मित्रांनो बरोबर. मग 900 सेकंद इथं नाही मग काय करणार आपण मित्रांनो याला 60 ने भाग द्या म्हणजे मिनिटात कन्वर्ट होईल. तर या ठिकाणी किती 15 मिनिटं हे बरोबर असेल विकल्प नंबर ए. ओके प्रत्येकाला कळत असेल समजत असेल मित्रांनो अशी अपेक्षा आहे. ओके काही अडचण असेल प्रॉब्लेम असेल कळत नसेल तर तरी सुद्धा तुम्ही मित्रांनो आपले या ठिकाणी व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज 8806046135 मेसेज करून सांगता येईल तुम्हाला. ओके चला पण तुमच्याकडून आतापर्यंत जे काही विद्यार्थ्यांचे रिप्लाय येतात मला ते पॉझिटिव्ह असतात. सर बेस्ट पैकी कळतंय समजतंय खूप सोप्या पद्धतीने कार्यक्रम चाललेला आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया येत असते. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे. ओके बघा 5 लड़कों का वजन
22.450 किलोग्राम, 24.150 किलोग्राम, 24.720 किलोग्राम, 28.530 किलोग्राम और 25.150 किलोग्राम दर्ज किया गया। तो सभी 5 लड़कों के औसत वजन की गणना कीजिए। मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे। या ठिकाणी औसत म्हणजे सरासरी, ऍव्हरेज या टॉपिकवर आधारित हा प्रथम टाइप आहे। प्रथम टाइप म्हणजे काय मित्रांनो, किती विद्यार्थी या ठिकाणी 5 लडके, टोटल त्यांचे या ठिकाणी 22 पॉइंट वगैरे वगैरे असे वजन आहे। सर्वांची बेरीज करून टाका। एकत्रित बेरीज केल्यानंतर मित्रांनो बेरीज जे काही येणार ते त्याला 5 ने भाग देणार, का की 5 विद्यार्थी आहे म्हणून। आता मी बेरीज वगैरे न करता या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो। मित्रांनो, औसत सरासरीचे या ठिकाणी अर्थ काय होतो की जे कमी असेल त्याला वाढवा, जे जास्त असेल त्याला कमी करा, म्हणजे सर्वांना समान, बिलकुल कॉन्स्टंट, कोणाला कमी पण नाही जास्त पण नाही, कुठेही भेदाभेद नाही। ओके, मग बघा या ठिकाणी मित्रांनो हे सर्वात लहान संख्या आहे 22। बघा मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करेल। मित्रांनो या ठिकाणी सर्वात लठ्ठ मुलगा जो आहे ना, जाडजूड, तो आहे या ठिकाणी 28 पॉइंट। आता तुम्ही म्हणणार सर तुम्हाला कसं काय माहित जाडजूड? अरे बाकीच्यांचं वजन बघा बिचाऱ्यांचं, आणि हा डायरेक्ट 28 आहे, म्हणजे जो लास्ट वाला विद्यार्थी आहे सर्वात जास्त वजन 28। तर मित्रांनो ही जे औसत, ही जे सरासरी आहे ना 28 पेक्षा कधीही जास्त होणार नाही, म्हणजे 29 या ठिकाणी कट होतोय। म्हणजे मित्रांनो हे 22, हे 24, हे 24, हा 25 आणि हे 28, म्हणजे याला 22 करण्यासाठी 2 काढून टाका, इथून सुद्धा 2। बघा मी किलोग्राम वरच काम चालवतो या ठिकाणी, ग्रॅम घेत पण नाही। याला 22 करण्यासाठी मित्रांनो 6, याला 22 करण्यासाठी किती मित्रांनो 3, टोटल बेरीज करा मित्रांनो 13 येणार या ठिकाणी। 13 ला या ठिकाणी किती 5 ने भाग देऊन टाका। 5 ने भाग दिल्यानंतर 2.6, 2.6 म्हणजे काय मित्रांनो 22, 2.6 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 24 पॉइंट समथिंग आसपास काहीतरी असेल। मग बघा या ठिकाणी मित्रांनो 24 पॉइंट समथिंग म्हणजे या ठिकाणी 25 किलोग्राम 100% बरोबर असेल। अशा पद्धतीने, नाहीतर त्या ठिकाणी बेरीज करतच आहे, गुणाकार करतच आहे, हे रिकामे धंदे या ठिकाणी। ओके, मला माहित आहे 20 पैकी 20 प्रश्न या ठिकाणी आपण एलिमेंट विकल्प या ठिकाणी ऑप्शन एलिमेंट पद्धतीने नाही काढता येणार, हे मी या ठिकाणी मान्य करतोय, पण हे पण तुम्हाला मान्य करावं लागणार की असे काही सिलेक्टेड प्रश्न असतात की बघितल्यानंतरच आपण बघितल्यानंतर त्या प्रश्नाबाबतीत कळायला पाहिजे की हा विकल्प बघून पण सॉल्व्ह होतोय। ओके, चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। ओके, बघा मित्रांनो, यदि हीरे की अंगूठी रुपए 5,94,320 में बेची जाती है तो एक महिला को 5% की हानि होगी। इसे म्हणजे काय, त्या महिलाने त्या अंगठीला किस कीमत पर बेचना चाहिए ताकि उसका लाभ 25% हो जाए। मित्रांनो 5% हानी होते, म्हणजेच काय, टोटल हे प्रतिशत असेल, लाभ हानी असेल किंवा साधारण व्याज असेल, चक्रवृद्धी व्याज असेल, हे टोटल प्रतिशतचं जिथं पण या ठिकाणी संबंध येत असेल तिथं 100 ला या ठिकाणी ग्राह्य मानूनच आपण टोटल काम करत असतो। इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही। ओके, मग बघा मित्रांनो या ठिकाणी काय करूया, 5% हानी कधी 5,94,320 ला विकल्यानंतर, म्हणजेच मी लिहणार या ठिकाणी 95% बरोबर 5,94,320। तर 25% लाभ म्हणजेच काय मित्रांनो 125%। झालं मित्रांनो, काही लागत नाही, तिरकस गुणाकार करून टाका, गप्पागप उत्तर येऊन जाईल या ठिकाणी। ओके, मग मीच करून दाखवतो ना मित्रांनो, तुम्ही कसा लोड घेता त्या ठिकाणी 125 गुणिला 59, 43, 20 बटा किती मित्रांनो 95। 95 ने भाग देऊयात मित्रांनो या ठिकाणी आपण। पहिल्यांदा हे भाग देऊयात, हे किती मित्रांनो, हे येणार 5 ने भाग दिल्यानंतर 25, इथं 5 ने भाग दिल्यानंतर किती येणार मित्रांनो 19 येणार। क्लिअर इथपर्यंत? मग ठीक आहे, डायरेक्ट आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूयात। 19 या ठिकाणी किती मित्रांनो 19 3 पटी त्या ठिकाणी येतील, 19 त्रिक 57, 2 होतील, 19 या ठिकाणी 5 उरेल, 19 2 पट 38, त्यानंतर हे 53 मधून 38 गेल्यानंतर हे 15 येतील, त्यानंतर 19 8 पट या ठिकाणी 152 येतात, म्हणजे या ठिकाणी काय, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भेटतं 31,280।
मग 31,280 ला या ठिकाणी 25 ने गुणाकार करून टाकूयात, विषय कंप्लीट होतो. 1 शून्य या ठिकाणी 25 गुणिले 8 किती मित्रांनो, तर 200 होता. 200 शून्य हातचे आले किती 20. त्यानंतर 25 गुणिले 2 50, 50 आणि हे 20 किती 70, 70 से शून्य हातचे आले 7. 25 1 25, 25 आणि 7 किती मित्रांनो 32, 32 से 2 हातचे आले 3. 25 त्रिक 75 आणि 3 किती मित्रांनो 78, 7,82,000 या ठिकाणी विकल्प सी बरोबर असेल. ओके, चला मित्रांनो त्यानंतर जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी भूमितीवर आधारित हा प्रश्न आहे. यामध्ये काय आहे ते प्रथमतः मी समजून घेतोय, त्यानंतर आपण चर्चा करूयात. चित्र में दिए गए छायाचित्र भाग का क्षेत्रफळ ज्ञात कीजिए. हे मित्रांनो प्रश्न तर तुम्हाला पण दिसतच असेल. क्लियर की प्रत्येक प्रश्न तुम्हाला वाचूनच सांगायचे या ठिकाणी नाही ना, काही गरज नाही. ओके, चित्र में दिए गए छायाचित्र भाग का क्षेत्रफळ ज्ञात कीजिए जहां एक मिनिट मित्रांनो, जहां ए मित्रांनो बी या ठिकाणी, सी या ठिकाणी, डी या ठिकाणी, ई इथं आणि एफ या ठिकाणी आहे. ओके, अशा पद्धतीने तो कार्यक्रम आहे. जहां ए सी डी एफ एक आयत आहे. ओके, आयत आहे. ओके, ए सी 90 म्हणजे मित्रांनो हे जे ए पासून सी पर्यंत जो माप आहे हा 90 सेंटीमीटर आहे. क्लियर. ए एफ सी डी 20 आहे. ए एफ 20 आणि सी डी सुद्धा 20 आहे. म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी ही जी लेंथ आहे ना, म्हणजे याला काय रुंदी म्हणूयात आपण, ब्रेथ या ठिकाणी 20 सेंटीमीटर आहे. इथं 20 तर इथं पण 20, हे बरोबर साहजिकच आहे. आणि हे काय म्हणतात मित्रांनो, हे म्हणतात 10 सेंटीमीटर. मग या ठिकाणी बघा काय म्हणतात ते छायाचित्र भाग का क्षेत्रफळ. क्लिअर पर्यंत छायाचित्र म्हणजे हे बघा मित्रांनो, हे या ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये दिसतंय ना, तर तो क्षेत्रफळ किती असेल हे काढावं लागणार आहे. मित्रांनो पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की हे जे ब्ल्यू वगैरे जे आहे ना, हे टोटल एका आयताकृती यामध्ये आहे. म्हणजे प्रथमतः आयतचं क्षेत्रफळ किती, तर आयताचं क्षेत्रफळ काढत असताना मित्रांनो आपण काढत असतो या ठिकाणी लांबी गुणिला रुंदी, लंबाई गुणा चौडाई. बरोबर. मग या ठिकाणी लंबाई किती मित्रांनो 90, चौडाई किती मित्रांनो 20, म्हणजे किती टोटल या ठिकाणी 1800 सेंटीमीटर स्क्वेअर या ठिकाणी क्षेत्रफळ. कोणाचं क्षेत्रफळ मित्रांनो आयत. त्यानंतर आता त्रिकोणचं क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढत असतो आपण 1/2 लंबाई गुणा चौडाई. म्हणजे आता बघा मित्रांनो या ठिकाणी हे टोटल 90 आहे, इथून इथपर्यंत 90 आहे. पण ई आणि डी किती मित्रांनो 10 आहे. ई आणि डी 10 आहे. म्हणून या ठिकाणी 90 मायनस 10 का करतोय मायनस. हे तर ठीक आहे मित्रांनो, हे टोटल 90 आहे. पण ते काय म्हणतात की या ठिकाणी इथून इथपर्यंत आहे ना मित्रांनो त्रिकोण आहे. आणि इथं जो भाग आहे, इथं जो पार्ट आहे या ठिकाणी, इथं जो पार्ट आहे ना मित्रांनो तो भाग आहे ना, तर या ठिकाणी हा रेखांकित आहे. छायाचित्र म्हणजे या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे ब्ल्यूने. हा मग मित्रांनो -10 आणि या ठिकाणी हे किती मित्रांनो, आता हे तर चौडाई माहित असेल तुम्हाला, ब्रेथ रुंदी म्हणतो किती 20. मग या ठिकाणी गुणिला 20 करून टाका, विषय क्लोज. म्हणजे काय आयताची या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ यामधून आपल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मायनस केलो की आपल्याला उत्तर भेटेल. मग मी 1800 मायनस किती मित्रांनो 1/2. पहिल्यांदा मित्रांनो 90 मायनस 10, 90 मायनस 10 किती या ठिकाणी 80 होतील. भाग द्या मित्रांनो 2 ने तर हे 40 होतील. मग 40 गुणिला 20 किती, तर हे 800 होतील. म्हणजे 1800 मधून 800 गेल्यानंतर 1000 सेंटीमीटर स्क्वेअर या ठिकाणी असेल, जे काही विकल्प नंबर ए मध्ये आहे. ओके, प्रत्येकांना कळत असेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. काय मित्रांनो अतिशय बेसिक प्रश्न आहे. भूमितीचे प्रश्न विद्यार्थ्यांना डिफिकल्ट का वाटतात. भूमितीचे प्रश्न विद्यार्थ्यांना डिफिकल्ट कठीण का वाटतात, ते यासाठी वाटतात की आयुष्यात कधीही आपण भूमितीकडे बघत नाही म्हणून कठीण वाटतात. ऍक्च्युअल मित्रांनो अंकगणित अर्थमॅटिक पेक्षा हे जॉमेट्री या ठिकाणी अतिशय सोपी आहे. कारण की का सिलेक्टेड काहीतरी फॉर्म्युला आहे, बस ते त्या ठिकाणी फॉर्म्युला टाकल्यानंतर डायरेक्ट उत्तर भेटत असतं आपल्याला. ओके, पण आपण कधी बघतच नाही म्हणून आपल्याला कठीण वाटतंय ते. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो हा प्रश्न पहिल्यांदा रीड करतो मी. एक व्यक्ती अपनी मासिक आय का 31% 31 और 9% क्रमश भोजन
और कपड़ों पर खर्च करता है और शेष भाग का एक तिहाई बच्चों की शिक्षा पर खर्च करता है। वह प्रति माह ₹4,500 बचाता है, जो भोजन, कपड़े और बच्चों की शिक्षा पर खर्च करने के बाद शेष राशि के आधे के बराबर है। उसकी मासिक आय ज्ञात कीजिए। मित्रांनो, कोणतेही उत्पन्न असेल ना 100% मध्ये, क्लिअर इथपर्यंत, त्यापैकी मित्रांनो 31% तो खर्च करत असतो या ठिकाणी कशासाठी, भोजनसाठी। त्यानंतर 9% खर्च करतो या ठिकाणी कशासाठी मित्रांनो, कपड़ों के लिए। आणि नंतर काय मित्रांनो, आता तुम्ही सांगा मला 100% पैकी किती टक्के खर्च या ठिकाणी, तुम्ही म्हणणार 100% पैकी 40% या ठिकाणी खर्च होता, तर आता किती रक्कम शिल्लक, 60% शिल्लक। मग 60%ला काय म्हणतो तो, एक तिहाई बच्चों की शिक्षा पर, म्हणजे 60 गुणिला 1/3, एक तिहाई म्हणजे किती मित्रांनो, 20% या ठिकाणी मुलांची शिक्षणावर तो अपने बच्चों के शिक्षा पर 20% व्यय करता है। यहां तक आप क्लियर होंगे। यानी मान लीजिए यहाँ पर 31, 9 और 20 यानी टोटल उसका व्यय यहाँ पर मिलता है कि 40 और 20 यानी 60, म्हणजे किती मित्रांनो, 60% तो व्यक्ती खर्च करून टाकतो। किती टक्के पैकी, 100% पैकी। मग आता त्या व्यक्तीकडे 40% रक्कम आहे फक्त। 40% रक्कम म्हणजेच काय, 4,500 बचाता है, जो भोजन, कपड़े और बच्चों की शिक्षा पर खर्च करने के बाद शेष राशि के आधे के बराबर आहे। म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी आधे के बराबर आहे, म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी 9,000 बरोबर। आधे के बरोबर आहे म्हणजे 4,500 चे दुप्पट, तर 9,000 येतात। मग या ठिकाणी 100% बरोबर किती, तिरकस गुणाकार करा किंवा आपल्याला इथंच कळतं, 1 0 इथं कट, 1 0 इथं कट, 4 1 4, 4 2 8, 4 1 4 2 8, 225, इथं पण 225 पट 2 0, 22,500 या ठिकाणी विकल्प ए बरोबर असेल। ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी एक सोपा प्रश्न आहे, अतिशय सिंप्लिफिकेशन म्हणतो आपण याला। हे सॉल्व्ह करूयात। बघा, प्रत्येकाला दिसत असेल, क्लिअर दिसत नसेल तर मी या ठिकाणी पुन्हा लिहितोय, 7/4 बटा 13/5 ऑफ मीन्स काकी के ब्रॅकेट मध्ये आहे मित्रांनो 5/52 ब्रॅकेट कंप्लीट, या ठिकाणी बटा मध्ये आहे 13/11 डिवाइडेड 15/11 ऑफ ब्रॅकेट मध्ये 14/5। मग मित्रांनो, आपल्याला माहित आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला कळत असेल की प्रथमतः आपण काकी के हे सॉल्व्ह करत असतो, बरोबर। काकी के म्हणजे ऑफ इंग्लिश मध्ये म्हणतो, मराठीमध्ये चाचीचे, हिंदीमध्ये काकी के। ऑफ साठी गुणाकार करत असतो, तर मित्रांनो काट चाट करून घेऊयात। या ठिकाणी 13 1, या ठिकाणी 13 चे किती मित्रांनो, हे ब्रॅकेट काढून टाक, 13 चे किती मित्रांनो, 4 पट आहे बरोबर, 5 1 5 आणि या ठिकाणी 5 1 5, क्लिअर इथपर्यंत। मग आपल्याकडे काय या ठिकाणी 13 चौक आणि हे 5, क्लिअर। त्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी असेल मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा 4 1 4 4 1 4, म्हणजे या ठिकाणी फक्त उरेल या ठिकाणी 7/1 लिहून टाकूयात। ओके, त्यानंतर ब्रॅकेट काढून टाकतो, या ठिकाणी ऑफ म्हणजे गुणाकार, भाग द्या या ठिकाणी कितीने मित्रांनो, हे 3 ने। मग या ठिकाणी 13/11 गुणा 11 किती 14 42, क्लिअर इथपर्यंत। 11 आणि 11 हे रद्द होतील। मग मित्रांनो, या ठिकाणी 13/42 आहे, इथं जाताना काय होईल, या ठिकाणी 42/13। मग मित्रांनो, छेदस्थानी 13 आहे का कुठे, इथं नाही, म्हणजे हा विकल्प कट होतोय। त्यानंतर 7 2 14, 14 4 हातचे आले 1, 7 चौक 28 आणि किती 29, 294 छेद किती 13 या ठिकाणी विकल्प सी बरोबर असेल। ओके, चला त्यानंतर जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे। बघा, मला वाटतं या सेम या टाइपचा एक प्रश्न आपण बघितलो या आधी, पण त्या प्रश्नाची लेवल यापेक्षा थोडी ऍडव्हान्स होती। ओके, ते 2 छूट देने के बाद वगैरह वगैरह 16 से 19.20 वगैरह होते हैं ते। बघा, किसी कुर्सी का अंकित मूल्य ₹5,000 था, दुकानदार इसे 20% की छूट पर दे रहा था, लेकिन आगे सौदेबाजी दे रहा था,
लेकिन आगे सौदेबाजी करने पर वह क्रमागत छूट देने पर सहमत हुआ और अंत में कुर्सी को ₹3,600 में बेच दिया। दुकानदार द्वारा दी जाने वाली दूसरी छूट क्या है? मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल रक्कम किती या ठिकाणी 5,000। मग 5,000 मध्ये प्रथमतः 20% डिस्काउंट देत होतो। 20% डिस्काउंट म्हणजे 5,000 चे 20%, 5 दुनी 10, तर या ठिकाणी 1,000 रुपये। 5,000 चे 20% म्हणजे 1,000 रुपये डिस्काउंट, म्हणजे 5,000 रुपयाची वस्तू आता भेटेल मित्रांनो 4,000 रुपयाला। का की 20% डिस्काउंट दिल्यानंतर। पण पुढे काय म्हणतात, पुढे काहीतरी या ठिकाणी डिस्काउंट देण्यात आलेले आहे, त्यानुसार ती वस्तू भेटते त्यांना 3,600 रुपयाला। म्हणजे या ठिकाणी किती टक्के डिस्काउंट असेल ते बघा, 4,000 चे 3,600 म्हणजे 4,000 रुपयावर 400 रुपये या ठिकाणी डिस्काउंट म्हणजे सवलत छूट भेटते। तर 100ला किती बघा मित्रांनो, मग या ठिकाणी 3 शून्य इथं, 2 शून्य इथं, 2 शून्य इथे, 1 शून्य, 10% या ठिकाणी विकल्प 1 असेल। ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो आपण पुढे आणखी पुढचा प्रश्न। चला मित्रांनो भूमिती चा हा प्रश्न आहे। 5 सेंटीमीटर त्रिज्या वाले शीशे के एक अर्धगोले को 75 सेंटीमीटर ऊंचाई वाले एक लंब वृत्तीय शंकु में ढाला गया। यदि शंकु तथा अर्धगोले का आयतन बराबर है, अर्धगोले का आयतन बराबर है तो शंकु के आधार की त्रिज्या कितनी है? शंकु के आधार की त्रिज्या कितनी है? बरोबर मित्रांनो बघा या ठिकाणी समजा इथं शंकू असेल आणि इथं अर्धगोला, प्रथमतः यांचे आयतन साठी फॉर्म्युला असतो मित्रांनो 1/3 पाई r स्क्वेअर h। या ठिकाणी फॉर्म्युला 2/3 पाई r क्यूब। ओके, आयतनसाठी। मग बघा मित्रांनो फक्त किंमत टाकायची या ठिकाणी आपल्याला 1/3 गुणा पाई r। ठीक आहे मित्रांनो, मी पाईची पण किंमत 1/3 गुणा 22/7 गुणा r ची किंमत आहे का या ठिकाणी नाही, 5 सेंटीमीटर त्रिज्या आहे यासाठी r स्क्वेअर गुणा किती मित्रांनो 75। या ठिकाणी 2/3 गुणा 22/7 गुणा या ठिकाणी 5 सेंटीमीटर त्रिज्या 5 गुणा 5 गुणा 5। मग मित्रांनो या ठिकाणी काय घडेल, ही जी संख्या आहे इकडे येताना मित्रांनो छेदस्थानी येणार। मग छेदस्थानी आल्यानंतर एक कार्यक्रम या ठिकाणी घडतोय, कोणता? या ठिकाणी इथं आल्यानंतर 1/3 गुणिला 22/7 गुणिला 75। 22/7 22/7 1/3 या ठिकाणी 3 रद्द होतो। मग आपल्याकडे आहे 2 गुणिला 125/75। भाग द्या मित्रांनो, 25 ने भाग दिल्यानंतर आपल्याकडे काय भेटेल, हे 25 चे 3 पटीत, हे 25 चे 5 पटीत, 5 गुणिला 2 किती 10, 10/3। ओके, म्हणजे r स्क्वेअर याची किंमत 10/3 म्हणजे ज्याला याचं वर्गमूळ किती असेल? तर मित्रांनो बघा भाग द्या 3.33 33 3 3 रिपीट होईल। मग या ठिकाणी बघूयात मित्रांनो 1.8 18चा वर्ग किती होतो मित्रांनो? हे 18चा वर्ग 324 होतो, बरोबर। म्हणजे 1.8 चा वर्ग किती 3.24, 1.2 चा वर्ग 1.44, 1.5 चा वर्ग 2.25 आणि हे 1.96 या ठिकाणी। मग यात 3.33 आसपास जवळपास कोणती संख्या दिसते तुम्हाला बघा या ठिकाणी 3.24 म्हणजे उत्तर असेल 1.8। ओके, चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाकडे। बघा काय म्हणतोय मित्रांनो प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजून घेऊयात। एक महिला क्रय मूल्य पर 20% लाभ पर चीनी बेचने का दावा करती है और वास्तविक माप से 30% कम वजन का उपयोग करती है, उसका लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। मित्रांनो प्रथमतः या ठिकाणी लाभ म्हणजे सुरुवातीला 20% लाभ पर बेचने का दावा, लाभ पर चीनी बेचने का दावा करते म्हणजे 20%ला लिहितो आपण 5/6, इथं 5 असेल क्रय मूल्य, तर 20% नफा तर या ठिकाणी विक्रय मूल्य 6 असेल। वास्तविक माप से 30 बटा कम म्हणजे काय मित्रांनो 3/10
म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअल 10 म्हणजे मी मानतो या ठिकाणी 10 ग्रॅम द्यायला पाहिजे, पण ती 33% कम म्हणजे 7च देते या ठिकाणी. ओके, मग बघा मित्रांनो 7×5 35, 10 गुणिला 6 किती 60, म्हणजे 35 रुपयाची वस्तू ती महिला जी आहे 60 रुपयाला विकते. म्हणजे या ठिकाणी 35 रुपयावर 25 रुपये नफा भेटत असेल, दोघांमध्ये फरक तर 100 ला किती भेटत असेल. मग मित्रांनो तिरकस गुणाकार 100 गुणिला 25 बटा किती मित्रांनो 35, भाग द्या 5×5 25, 5×7 35, मग या ठिकाणी 500 बटा 7. ओके, 500 बटा 7. ठीक आहे, 7 49, या ठिकाणी 1 7 1 7, 10 मधून 7 गेले 3, 71 सहित 3/7 या ठिकाणी प्रतिशत 71 सहित 3/7 विकल्प नंबर 3. ओके, त्यानंतर पुढे मित्रांनो हा अनुपात समानुपात या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. नवीन काहीच करण्याची गरज नाही या ठिकाणी बघा P आणि Q. P ची किंमत 1 आहे, Q ची किंमत 2 आहे. जिथं P दिसत असेल तिथं 1 ठेवून द्या, जिथं Q दिसत असेल तिथं किती मित्रांनो 2. ही किमती या ठिकाणी ठेवायची, नवीन काहीच करण्याची गरज नाही. मग बघा मित्रांनो मी सॉल्व्ह करतो या ठिकाणी 2 गुणिला 1 प्लस 3 गुणिला 2, त्यानंतर बटा 4 गुणिला 1 प्लस 5 गुणिला 2, म्हणजे ही टोटल कॅल्क्युलेशन 3 बेक आणि हे 6 म्हणजे 8 होतील. या ठिकाणी 10 आणि 4 किती, तर या ठिकाणी हे 14 होतील. 4 8 बटा ओके नाही या ठिकाणी म्हणजे यांना आणखी 2 ने भाग द्या, तर हे 4 असेल आणि हे 7 असेल, 4/7 विकल्प या ठिकाणी डी मध्ये आहे. ओके, अशा पद्धतीने आज आपण हे टोटल छत्रपती सिरीजच्या माध्यमातून छत्रपती सिरीज अंतर्गत टोटल मित्रांनो हे प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व्ह केले. ओके, चला प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी 100% हे छत्रपती सिरीज आज 17/1/2023 शिफ्ट नंबर 3 मध्ये जे काही प्रश्न आपण घेतलो ते सर्व विद्यार्थ्यांना 100% कळत असेल, समजत असेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मित्रांनो थांबतो, भेटूयात आपण नेक्स्ट सिरीज मध्ये. ओके, चला मित्रांनो तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि खूप आनंद वाटतोय मित्रांनो की तमाम महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यातील भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल येतात की सर या ठिकाणी छत्रपती सिरीज जी तुम्ही सुरुवात केलेली आहे ती आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप लाभदायी संजीवनी ठरत आहे. असे प्रतिक्रिया विद्यार्थ्यांचे येत असतात आणि खूप आनंद वाटतोय. एखाद्या टीचरला काय पाहिजे असतं मित्रांनो, हे तर पाहिजे असतं की आमच्या विद्यार्थ्याला यश प्राप्ती व्हायला पाहिजे, यशस्वी व्हायला पाहिजे, फार मित्रांनो तो उंच भरारी घ्यायला पाहिजे. हे आई वडील आणि टीचर यांना मित्रांनो विद्यार्थ्यांबाबतीत आई वडिलांना आपल्या पाल्य आणि तोच पाल्य एखाद्या टीचरचा विद्यार्थी असतो, म्हणजे ह्या दोन लोकांना खूप आनंद वाटतोय कधी जेव्हा त्यांचा विद्यार्थी जेव्हा त्यांचं पाल्य यशस्वी होतो, पास होतो, तेव्हा मित्रांनो तुम्हाला काय सांगणार ती जे एक तो जो आनंद आहे ते व्यक्त करता येत नाही, तो फक्त अनुभवता येतो. ओके, मग मित्रांनो नक्कीच तुम्हा सर्वांना आवडत असेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबूयात, भेटूयात नेक्स्ट सिरीज मध्ये. ओके, त्यानंतर कंटिन्यू आपण सिरीज कंप्लीट करूयात. तब्बल या ठिकाणी आपण 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. 50 प्रश्नपत्रिका म्हणजे काय मित्रांनो, प्रत्येक या ठिकाणी 50 शिफ्ट आपण कंप्लीट करणार आहे. ओके, आता मित्रांनो आपण या ठिकाणी 17 तारखेपर्यंत आलोय, भरपूर के पुढे जाणार. तब्बल मित्रांनो 100 लेक्चर तुम्हाला भेटतील या ठिकाणी मॅथ रिजनिंग दोन्ही मिळून. ओके, म्हणजे 100 लेक्चर तुम्ही कंटिन्यू बघितल्यानंतर मी गॅरंटी देतो 100% यश प्राप्त होईल तुम्हाला, जर प्रामाणिकतेने तुम्ही हे उपक्रम करत असाल तर. ओके, चला मग थांबूयात. ओके, चला, थँक्यू.